आईला गाई लय गोचिड झालेत गडे. धुवायला पाहिजे गाय. अरे चिखल बी लय झालाय गायला. मारती काय मालकालाच मारती. धुवायला पाहिजे ना गायला. काय ना गाय जरा लय झालंय. काय झालं गोचिड झाले ते. लय डेंजर आहे काय मग लगा त्या वाहनीच आहे लगा. बघ मारी ती गाय. नाही नाही पण गरीब गाय त्या नाही गाय चांगली आहे आपली. तू वाटोळं करून घेतलं स्वतःच. अरे आपली गाय 30 लिटर दूध देते. तू 30 लिटर दूध देते मस्त रे पण तू कवर गाय वळणार अशा. हा करावं लागेल आता काय करतो. करावं लागेल काय काय लय अवघड आहे भाऊ तुझं. चंद्या शिकला असता का चांगला. तुला म्हणत होतो शिक शिक शिकला नाही तुला. नाही शिकलो अरे. हा बसलाय नाही गाया वळीत गायचे का मग काय होईल? पण वय चंद्या लगा बरं कर केला का काहीतरी चांगलं शिकू शकतो अजून बी तू. नाही रे शिकण्यापेक्षा बरं आहे आपलं हेच. गाय दूध देते आपलं 100-150 लिटर दूध जाते. ते आहे बरं का 100-150 लिटर हा लगा चांगला कमी होतोय मग. मग काय आहे ते. पण शिक्षण पाहिजे संध्या. लग्न नाही काय नाही. हा लग्न करायचं म्हणजे शिक्षण पाहिजे थोडंफार कमीला. कसं लग्न करायचं तू. बरे आता शिक्षणाचं कसं आहे सोडूनच दिलंय. तुला बी हानती राव काय तुझी. ते बी म्हणते हो मालक नको आपल्याला. हा मग काय मग बाकी काय चाललंय. ठेव अजून एक बैल आला. येऊ का नको. या की राव. तुझ्या फायद्यासाठी आलोय मी. कोणाच्या याच्या तुझ्या माझं. चंदू हा एक तो लग्न झालंय काय अजून तरी नाही. त्या पाटलाची तर पोरगी करायची का नको का कर हा, नाही. कर की असते तर. पुण्याला मुंबईला शिक्षण झालंय तिचं. काय शिकली मग असं मला काही थांब ते ते आपण हे बरं तुला साईडला घेतो थांब. एक काम करा तिकडे चला बरं कोपऱ्यात. तू ये ना चल तिकडे दाखव. याची काय याच्या वाणीच झाली. चल तिकडे दाखवतो राव ते. कुठे तर करायची लाईट कधी यायची काय तपास नाही लाईटीचा. हा ही कार्ट कुठं बोंबलं थिंड ते काय कळत नाही काय नाही. अरे बावड्या बावड्या हो. अरे ते लाईटीचं बघावं कधी येणार आहे काय कुठे करायची ना. ती कुट्यान फिट्यान मरू द्या तुमची जिंदगी यात चालली. माझं काय म्हणणं आहे ऐका. बोला ना. हे पोरात लग्न करायची का ठेवायची तसंच बरं. आता काय बोलणं झालं होय तुमचं माझं. हा होय लग्न करायचंच ना. त्या पाटलाची एक पोरगी बघितलेली आहे मी. बर तर उडत उडत आलता का ना पाटलाकडं बघावं जमलं तर तुमचं. पण एक माझ्या मेवणीची एक पोरगी आहे. मेवण्याच्या पुरील मार गोळी. ही आता काय कोणी माहिती का स्वर्गातली अप्सरा. अप्सराला काय करायचं आता आमचं काय शेती आहे. हा ती शेणकुर करते. ती जाऊ द्या ऐका तुम्हाला ऐकायची असेल तर ऐका नाही तर मला काय नाही. काय तुझं काय म्हणणं आहे? हा तू सांग. पण ती काय ऐका ना हा बोल ना. तुझी स्वर्गातली पोरगी राहू दे. आणि ती मामाची पोरगी तिकडे तिथंच जाळ करा. मला आत्ताच लग्न करायचं नाहीये. काय करायचं तर आता अरे तुझं आता वय निघून चाललंय करायचं कधी 40 वर्षांनी. बघू नाही बाबा बघा हे असं आहे मग त्यांचं. आपण काय नाही. आता मायापेक्षा चंद्या आहे. चंद्याचा आधी करायचा का मा आधी करायचं. आपलं आपलं बघायचं. हा मला काय चंद्या म्हणायचं दोस्त आहे तू आपला. ते ना पाटील माझं चंदूच्या शब्दाबाहेर नाही. ऐकत आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा आणि जमत असेल तर लगेच जाऊ आपण घरी. बघ तू काय म्हणते ते करून टाक. ऐक वया बाहेर गेलं ना परत मग बस इकडे सांडीचे सांडी लोक म्हणतात पोरात लग्न व्हायना पोरात लग्न व्हायना काय त्यात पाय फॉल्ट असं नको व्हायला ना. होय. लग्न त्याला विचार करायचं. कर मी नवीला किती सांगतो शिकलेली ते ती? पाटलाला. ती मस्त शिकलेली ती तिथं गेल्यावर बघू आपण काय असेल ती. नाही तर आशाची मायापेक्षा जास्त शिकलेली बा. नाही बाबा करशील नाही, की नाही? चंदू, तू घेऊन जाशील का मला काम आहे. मी जातो घेऊन. हा? जातो मी. तू जा. नाही बाबा तू चल. बरं मी बघू येईन टायमाला बघू. हो का या घरी जाऊ. येण टायमाला नाही तुला घेत बरं कपडे घाल काय हाय हे असं काय हाय असं. हाय असं घाला ना. बरं हा? तुम्ही उरका लवकर पुढं. हा 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 कसली भारी हा. पोरगी. हा? बरं मी एक काम करतो गाडी पोसून दोन बिऊन काढतो माझ्यावाली आपण जाऊ.
हा कर लग्न करू अरे कर भाऊ. ताप नाही जाऊ का ए, हा? लवकर वर. चल जाऊ आपण लगेच. आता हे घोडीवरच बसवलं लागले तर मला. अरे पाटलाची पोरगी भारी. अरे मत का रे पण आताच इच्छा नव्हती लग्न करायची. अरे टाक करून पोरगी तुझं चांगली. व्हायचं जायचंय अजून. माझं बघू तुझं तर आधी करून टाक बाबा. तू राहतोय काय ना भाऊ असं चंद्या. अरे होय तुझं चंद्या मी काय म्हणतो तुला असं कधी वाटत नाही का रे आपलं लग्न व्हावं हा? आपला संसार असावा आपली लेकरं असावेत आपले म्हणजे तुझी. अरे तुझं लग्न केल्यानंतर बघू माझे पण लग्नाचं. तुझंच आधी घेऊ घेऊ करून. लगा मला तर वाटतंय ना तुझा बाहेर तरी मॅटर बिटर चालू असणार नाही ना का आधी हा नाही. तू अयो तू कोणत्या चालीचा आहे माहिती ना मला हं? तू नुसता दिसायला चकित चंदू आहे. चंदू नाही तू गंडीवतोय कुठेतरी काहीतरी लागा. चल त्या पाहिजे तू. चल तुझ्याकडून घेऊ ते पाहुणे तू म्हणले होते मला बाहेर जायचं जरा. अरे वा आले वाटतं. या 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 लय उशीर झाला राव तुम्हाला. उशीरच काय करावं आता. या राम राम राम. ए चटई आण रे बाई. हॅलो मी आता बावडीकडे आहे. काय नाही आलोय सोयरीक जमवाय. राहू दे पाहुणं तुम्ही. सोयरीक जमवाय आणतोय. झालं पाहुणं कुठं लय ये काय लांबशी राव. काय काय हॅलो काय झालं बाबू बोल ना. नमस्कार. थांब थांब तुला फोन करतो निवांत इथं. जरा खराब आहेत ना म्हणून बाकी काय. पोरगी जरा बुटकी जाणवते. कोणती पुढे काय म्हणतोय तू. जिडे कर डोक्यात गप. काय म्हणते? काय नाही काय नाही. अरे ही माझी मंडळी भाऊ पोरगी आतमध्ये ते माहिती आहे आम्हाला. हे मग शेणावर देव का. पोराला चष्मा लागलाय काय जास्त दिसतंय काय? नाही थोडं पुस्तक वाचायची जास्त सवय आहे. जास्त शिक्षण झालंय. हो बरं बापू बघा बोलो. कोमल ए पा- कोमल पाणी घेऊन ये पाणी म्हणा. घेऊन ये वा. 2-3 ग्लास आण म्हणा. पोरगी आहे ना आता ती थोडीशी शिकते ना. हा ना बस बा बस खाली घ्या घ्या पाणी. पाहुणं पाणी घ्या. पाहुणं काय पाहुणं इथं. घ्या पाणी. बरं बरं त्याला काय? सगळी आयडिया दिली ना. हा सगळं सांगितलेलं आहे मी. काय नाही अडचण. यायला काय अडचण झाली नाही ना घर वगैरे सापडलं. काय नाही अडचण एकदम व्यवस्थित आहे. रस्ते थोडे खराब आहेत. काय करते पोरग. माझं तसं जॉब चालू आहे. हां सध्या सुट्टी तिकडे आलोय मी आणि मास्टर्स झाले माझं मास कम्युनिकेशन मध्ये. छान छान छान. सध्या मग आता पुण्याला का गावाकडेच आहे. गावाकडेचे म्हणजे 8 दिवसासाठी आहे इकडे सुट्टीमुळं. नाही गावाकडे ठेवून घ्यायची. शेती करायला कोण नाही म्हणजे बरोबर ना. एकटं कवर मारणार आहे म्हातारं. जॉबचं काय. हा जॉब जॉब बी काय नाही करणार. त्यामुळे बरं शेतीला यांना 50 एकर शेती. हा पण ते ठीक आहे शेती आहे पण पण ती पोरीने कधी शेती केलेली नाही. करते ना ऍडजस्ट राहू. हा पण ते उभं राहून करून घेईन. हा करते काय होईल. तसं आता आमच्याकडे ती जाते राहणार तिथं क्षेत्र आहे आमचं. हा पण कधी गेली नाही आधी करते तुम्हाला करते. ते सगळ्या गोष्टी सांगा. तुम्हाला काय विचारायचं असलं ते विचारून घ्या. शिक्षण काय झालं. ग्रॅज्युएशन झालं. पूर्ण नाव सांग. कोमल बापू पाडे. तुला काय विचारायचं का. काय अरे आता विचार परत म्हणशील आम्हाला हे नाही सांगितलं ते नाही सांगितलं. तुमचं म्हणजे शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय पण कुठं झालंय. श्रीगोंद्याला श्रीवंत ती छत्रपती कॉलेज आहे ना मग 2 कॉलेज आहेत तिथं काय. तिकडं. आमच्या सगळ्या मुली तिकडेच जातात. बर स्वयंपाक वगैरे येतच असं. अहो स्वयंपाक विचारू नका पाहिजे ते पुरणपोळी तेवढी सुंदर करते ना. हा 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 बोटच चाटत राहतात. पुढची काय अपेक्षा काय तिला शिकवायचं का काय तुमची काय अपेक्षा काय आहे. तिला शिकायचं असेल तर शिकवू आपण काय अडचण नाही. शिकण्याची इच्छा आहे. लेकराला वाटतं ना स्वतःच्या पायावर उभं राहावं जरा. नाही, पण त्याला विचारलं पाहिजे ना पुढे शिकवायचं. शिकवू ना शिकवू त्याला काय.
शिक्षण घेतलंच पाहिजे. तिला आहे ना लहानपणापासून तुम्हाला सांगते पाहुणं, हा फक्त अभ्यास. तिला कुठल्या गोष्टीचं एक तर अभ्यास करायचा आणि घरी आले की माझ्या स्वयंपाकात मदत करायची. बाकी तिला दुसरा कुठला छंद स्वयंपाक आलं म्हणजे झालं, दुसरं काय आहे मग? नाही. मग तिचं एकच म्हणणं आहे, शिकायचं, मोठं व्हायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तरी मी एक फोन घेऊन आलो. चालते हा चहा पाण्याचं बघा, का जेवण करून जात आहे? नाही नाही लागेल थोडासा वेळ, पण मग जेवणच करून जात. तोपर्यंत चहाचं पा. चल बोला तुम्ही आणि चहाचं चल बाई. तुम्हाला काय बोलायचं त्या मुलीशी? आता लग्न त्याला करायचे, त्यांनी पाहायचं, विचारायचं ना काय असेल ना. तर मग तसं हे करा. चालेल. चालते. कोमल चालेल, त्यांच्याशी ना थोडंसं घ्या चर्चा करून, तुझ्या काय अपेक्षा, त्यांच्या काय अपेक्षा, म्हणजे तुम्हाला थोडंसं भविष्यात सोयीचं राहील. चल जाऊ आपलं तिथं साईडला ते झाडाखाली. बाकी पाऊस पाणी भरपूर झाला म्हणा. पाऊस या वर्षी भरपूर आहे. या की जवळ जरा. आता काय बसले ते परत, आता काय नवीन युग आहे. शेतीवाडी भरपूर दिसते तुमची पण. हो. तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा. शेती करायला आवडते तसं, पण काही अपेक्षा आहेत म्हणजे शहरात राहण्याच्या. आता कसं आहे माहिती का, आमची शेतीवाडी भरपूर आहे आणि वडिलांनंतर कोण नाही करायला. त्यामुळे आता माझं 1 महिना राहिला जॉबचा. 1 महिन्यानंतर जॉब सोडणार आहे मी आणि कायमचं गावाकडे येणार आहे परत. त्यामुळे मी आयुष्यभर शेतीच करणार आहे आणि प्रगत शेती करणार आहे. आणि तसं तुम्हाला काही जास्त ताणही नसेल बघा. रानात गडी भरपूर आहेत, घरातही आहे व्यवस्थित आहे सगळं. त्यामुळे तुम्हाला जास्त कष्ट करायची काय म्हणजे गरज पडणार नाही लग्नानंतर. तसं तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल पुढे तर शिक्षण घ्या, शिकवू तुम्हाला आम्ही, काही अडचण नाही. तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही जाऊन येऊन जॉब पण करू शकता जवळच्या जवळ कुठे. हो. जॉब तुमच्या काही करायची अजून काही इच्छा अपेक्षा आहे. असतील तर सांगा. जॉब करण्याची इच्छा आहे, पुढे शिकण्याची इच्छा आहे. चालेल. तुमचा काय निर्णय असेल तर तो मग घरच्यांपाशी सांगा तुमच्या. हो. चालेल. चला. मग अडचण नाही आपल्याला. पुढची बोला तरी करता येईल. बस बस. थोडं पुढं आहे तुमची पसंती एकमेकाची. आमच्याकडून नोकर आहे. झालं का बोलणं? या, चहा घ्या. तुझी आई ना पसंत. हो, तुम्ही म्हणत असाल तर काही हरकत नाही. तुला आवडलाय का मुलगा? आवडलाय ना? पसंत आहे. कारण आपल्या वेळेस असं नव्हतं. बघा बापाने आजीने बघायचं ना, आपण नुसतं होकार डायरेक्ट लग्नात उभं राहायचं असं. पण आताच आहे का तसं? नाही आता नाही ना, ना. म्हणूनच त्यांना विचारलं तुमचं पसंती कशी आहे, काय पुढचं शिक्षणाचं काय ठरलं तुमचं. त्यांचा होकार आहे ना, एकमेकाला पसंती आहे त्यांची. मग झालं आपलं काय म्हणजे. चांगला मुहूर्त पाहू, एखादं कार्यालय पाहू, उडून देऊ बार. चल ते एकदा क्लिअर करा. काय काय तुमच्या घेणं देणं असं ते आताच क्लिअर करून टाका, नको नंतर. आता ती प्रथा राहिली काय कुठं पाहून नाही. तुमचं तुम्ही सांभाळायचं, आमचं नवरदेव आम्ही सांभाळणार. चालेल. काय पाहिजे. तुमची काय अपेक्षा नाही? आमची अपेक्षा काही नाही, फक्त लग्न व्यवस्थित करून द्यायचं, आलेल्या पाहुण्याला 2 घास पोटभर घातलं म्हणजे झालं, एवढीच अपेक्षा आमची. चालते. आमच्या मनाने आम्ही मुलीला 2 तोळे सोनं घालू आणि मुलाला अंगठी चैन करू. आमच्या ऐपतीनुसार आम्ही करू. ते तुमच्या खुशीने तुम्ही करायचं. तेवढं देणं भागच आहे. आता काय आमची पोरगी आमच्या खुशीने आम्ही देणार आहे तिला.
एकच पोरगी आहे आम्हाला ती काय मग बघा स्वयंपाकाचं बघा स्वयंपाकाचं बसा आपण येऊ राहणार फिरून तो तसा तिला आणली पुजायला. काय बघ तू तू काय बघती शेणाकडे उचल की. उचल नाही तर बस तिकडं. काय झालं चिडायला? स्वतःच्या बायकोला काम लावता येत नाही का? अगं आत्ताच तर आली ती घरात रोळाला हळूहळू थांब झाला. हात आली म्हणजे आता किती दिवस झालं. हा काय काम करते का? नवीन आहे ती घरात काय आपल्या. नवीन आहे रे, बायको आहे म्हणून लाडत आहे तू आणि बहिणीला नुसतं काम सांगता. कसं लाज वाटत नाही तुला? आता तू नाही करायचं काम तर कोणी करायचं मग? हा मी करायचं वय मग बायको काय पुजायला आणलीस वय? हा मोठ्या घरची म्हणून तसंच ठेव तिला झाकून. मग काय नोकर करायची तिला करायची? नोकर मग काय मी नोकर हो का इथली? मी काम करायचं आणि तू नुसतं बसायचं, तुझी बायको बसायची. अगं म्हणलं ना तुला शिकल ती हळूहळू, तिला नाही येत जास्त काम. शिकल म्हण काय तुझं नखर सगळं तेच. पप्पा पण तेच लाड करते ती. मग तिचा लाड घरातलं मी करायचं बाहेरचं मी करायचं आणि ती मस्त पुजायला ठेवली तिला. देखना दिवाण भीतीवर ठेवा. मग तुला तरी काय काम आहे का? काय काम आहे म्हणजे ही शेणबिन मी नाही काढणार. मला काय अभ्यास बिभ्यास नसते का? कॉलेजला जाते कधी? कॉलेजला जाते का? मी जात नाही तर मग कोण मोठे जाते? दिवे लावणार आहेस. अरे काय झालं तुम्हाला भांडायला? काय झालं मग? काय म्हणताय तुम्ही? पप्पा सगळं काम मीच करायची का? सुनाला काय पुजायला आणली होय तुम्ही? म्हणजे ती काहीच करीत नाही का? आता करते थोडंफार इकडचं तिकडचं शिकायला हळूहळू. नवीन आली काय का? करते? स्वयंपाक करत मी काय ना काय ते सवय भाकऱ्या वाकड्या तिकड्या करते, चपात्या करपवती. काय येतं ते भाजी नुसत्या पाण्यासारखीच करते. पसंती त्याची आहे ना. बसन तिथे मग तुम्ही काय करत होता? 15 दिवस ट्रिपला गेलो तर तुम्हाला माझ्यासाठी थांबता आलं नाही का? अरे मी त्याला सांगत होतो की मामाची पोरगी कर, मामाची पोरगी कर. तो म्हणला नाही काळी सावळी आहे, काळी सावळी आहे. त्याला गोरी लागत होती. गुरी लागत होती. देखना दिवाण भीतीवर ठेवा. नुसता भाळलाय त्या पैशाला आणि रुपाला. कामाचं तर काडीचं काम करत नाही. तुमच्या पोरीला समजून सांगा राव, नाही तर तिचं लग्न लावून टाका. डोक्याचं हेडेक तरी तिचं लग्न करायचीच ना मला, काशी नाही ठेवायची. पण तुम्ही तुझ्यासारखी भांडू काही नका नाही ना. मला लग्नाची. मला शिकायचंय. आलाय तोंड घेऊन. शिक जा जा, पुण्याला जा, जाऊन शिकित नको करू. सांगा तुमच्या पोरीला समजून बा, कसा बोलतोय बरं का? सकाळी सकाळी. पण तिला का तू शेण काढायला तू काढ, तुझ्या बायकोला सांग. हा आता नवीन लग्न झालंय आमचं. नवीन लग्न तरी काय नवीन? आता नवीन राहिली होय ती. मोकार कल 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 करते. कलकल अरे तिची परीक्षा जवळ आलेली आहे, तिला अभ्यास करायचा आणि तू तिला शेण काढायला येतोय. मला लग्न कर म्हणतो. मी लग्न करून गेला उपाशी मरचाल उपाशी. स्वतःच्या बायकोला बनवायचं का बघ आणि आलाय माझं लग्न करायला. शिकवायचं तिला की बाई असं नाही असं करायचं असतं. मग तुला लग्न करताना कळलं नाही हिला काही येत नाही म्हणून आलाय घेऊन तिला? तिचे आई बाप तर म्हणले स्वयंपाक सुंदर येतो, सगळं येतंय. आणि तुम्ही बघत ना होय काय येतंय तिला? सगळं मलाच करावं लागतं या. मग शिकल ना, वेळ लागतो शिकायला जरा. मला वाटतं तिचाच फोन नाही फोन मध्ये असतं या. बघा कसं किती आहे नाटकं आता ती करतोय. नवीन आहे घरात, तिला थोडे काही दिवस ऍडजस्ट व्हायला लागतील का नाही तुम्ही कवर सांगा. आता अरे पण तू तिला मदत करीत जा ना. हा हा मग करत असतो ना मी बी. कड मग शेण. बायकोनं म्हणलं असतं रोज काढलं असतं. तिचे दोन्ही धुवल आणि इथं शेण काढा येईना. धुरा धुतो का मी तिचं? मग आता काय म्हणतो तू? करतो म्हणला ना मग कर की आता. बहीण सांगते तुला. अरे पण तिच्या संघ तू का भांडतो? तिच्या संघ भांड ना तुझ्या बायको मी संग. भांडतच तू नाहीये, मग काय ही करतोय तू? भांडायली. तुला सांगत होतो ना मामाची पोरगी कर, मामाची कर. काय नाही ऐकलं माझं तू? घरचं सोडला आणि घेऊन आलाय बाहेरचं तसलं. पैशावर गेलाय ते, बाकी काय नाही. पैशाव काय रुपाव गेलंय. हा मग रुपा ते दोन्ही म्हणा बरोबर आहे. तिथंच म्हणायचं ना नको करू लागणे म्हणून. लग्न तुझं करायचं ना. अहो आत्ता शिकतो कुठं माझा संसार चालू झाला, तुम्हाला लगेच मोडायचं आहे का? हा काय करणार नाही. तू काय करणार नाही. मी माझ्या पद्धतीने बघते तिने कशी काम करते कशी नाही. काय करते तू? मी बघते की काय करते ती. बघा जरा बायकोला बोल की कसं फुगतो. मग आता बायकोचीच कडे घेणार ना. आता बहीण कडू लागली. मग तसंच ना. बहिणीने बनवलेलं बरं खाता येतं. गिळत येतं करून आणि बायकोला पण चारत या. आज चांगला करते म्हणून खातो ना. मग स्वतःच्या बायकोला पण बनवायला लाव ना. आम्ही पण खाऊ ना तिनं अगं बनवलेलं. तू शिकव तिला, तुला तेच सांगतोय. शिकव तिला. तिला नाही ना येत काही गोष्टी सांगायचं बाई असं नाही असं कर, याच्यात कमी साखर घाल, याच्यात जास्त मीठ घाल. तिनं केलं तर शिकवल ना. अरे पण तिचं ती अभ्यास कर ना. तिची परीक्षा जवळ आलेली आहे ना. मग ते कळलं पाहिजे ना. हा, मोठी जीव लावणारी तुमची पोरगी अभ्यास करून कलेक्टरच होणारी जसं आम्ही लावल काय लावायचे ते. तू बोलायचं नाही मला काय.
आलाय बोलायला शान बोंबलत चाललो बोस बमला बघा जरा काय बोललं ना बायकोला असं बोंबलत म्हणता या तिकडं मला पण घेणं नाही तुझं पळ तिकडं मी जाते बोंबलत बस म्हणते कवर पाणी पाजते तिला आता तूच पी काय बघते दुसरं काय काम आहे का नाही कपडे बिपडे का तुझ्यासाठी मी इथंच राहू अहो ताई तुम्ही सांगा ना करते मी मग करते तुला कळत नाही का कपडे बिपडे उतरायचे घड्या घालायच्या हा हा मी नुसतं तिथं येते 17 वेळा करणारच होते ते पण शेळीला पाणी पाजायला आले होते मग आता झालं की जा की कपडे काढ हा मग तुम्ही सांगा ना नीट मग मी सांगते करते की करते ना मी सांगा तुम्ही मला नीट मी काढ आधी- कपडे सांगा म्हणा काढ ना थोडंच बघते माय काय आणलंय माझ्या बापानी आणि माझ्या भावानी नुसताच देख ना दिवाण भीतीवर ठेवा आणि ती कोण उचलायचं का शेण बिन हा सगळं मैच करायचं का तिथं पण दादा तुझीच कड घेऊन बोलायला लागला बोल की आता तोंडात काय गेलं का बसती नुसतं मुख तुझ्या आई बन आईने काही शिकवलं का नाही तुला मग तुम्ही सांगा ना मी करते ना आणलंय नुसतंच ह्याच्या माईनं काही शिकवली का नाही काय माहिती काय बघती माझ्याकडं कपडे काढते तर शेण काढायचे प्रत्येक गोष्ट मीच तुला सांगायची का ग सांगितल्याशिवाय तुला काम होत नाही का अहो करते ना ताई मी कधी केलेली नाही ही कामं केलेली तरी पण नाही मी म्हणजे? करते ना मग कर ना कवर बाई तुझ्यासाठी मीच राबायचं हा घरून तर काही शिकून आली नाही हे कर ते कर ते कर सगळं मला सांगावं लागते आता बघत काय उभारली चलते काढ आणि ते शेण उरक सारखी मॅम डोक्याला किटकिट आणली डोकं खाती उरक लवकर बघती नुसतं खाली मुंडी पातळ थंडी काय बघून आणलेला काय माहिती एवढं काम करते तरी काय झाली काय माहिती या माणसांना सारखं आपलं काय मी काढत होते चालू आहे. आधी तर लय चांगलं बोलत होते काय नाही एवढं काम करते तरी तुमची बहीण सारखी आपली कुरकुर कुरकुर चालूच आहे जाऊ दे बाबा, तिचा स्वभावच आहे तसा. मी कधीच केलेली नाहीत ही कामं तरी करते मी तरी पण त्यांचं सारखं आपलं चालूच आहे काहीतरी ते बघ, ती तरी किती दिवस झालं ते होईल तिचंही लग्न काही दिवसांनी नको लक्ष देऊ तिच्याकडे जाऊ दे मी कधीच माझ्या आईबाबांना सांगत नाही हे असं काही त्यांना काही सांगितलं नाहीस तू नाही सांगत मी असं काही जाऊ दे त्यांना परत टेन्शन नको थोडा स्वभाव तसाच आहे तिचा पण शेवटी एवढी काय- कामं करून पण त्यांचं सारखं बोलत असतात त्या मला काय करणार तू थोडंसं तिला इग्नोर करत जा नको लक्ष दे तिच्याकडे ती पहिल्यापासून तशीच आहे कधी त्वऱ्यातच असते ती आणि मी तरी काय बोलणार का शेवटी बहीण आहे ना माझी पण काही दिवसांनी जाईल लग्न करून मग नंतर आपणच आहे. चल तू जेवण केलंय का नाही केलं अजून जेवण चल जेवण करू आपण चल. तुम्ही का बसला एवढं शांत शांत बसणार तर काय करणार हा काम करून मी दमायचं आणि तुम्ही बसायचं वार वा ती वहिनी तसलीच तो भाऊ तसला आता वहिनीला काय झालं काय झालं म्हणजे तुमच्या सुनाला काम करता येतं का सगळं मलाच करावं लागते आता आली गोठा झाडून तिचा शेण मीच काढायचं कपडे मीच धुवायची घरात मीच भाकरी करायची मीच स्वयंपाक करायचा ती काय करते वा पण तू सांगायचं ना तिला हो आता इतके महिने झाले मी सांगतीच ती मुद्दाम करते तिला सगळं येतं हे तुमच्या कार्टनी लाडावून ठेवलं या पुढे येतो बावड्या हा घरात असेल दुसरीकडे कुठं असेल बायकोच्या बावड्या. पदराला बांधून ठेवते बावड्या हाय ये इकडे आला. काय आलं बोंबलेला इकडे इकडे सांगतो बघा तुला बघा भाषा बघा बायको आल्यापासून बोंबलायला म्हणतो आलो 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 म्हणे पाहू तू लग्न कायसाठी केले
कशासाठी केलंय म्हणजे? हा तिला काम करण्यासाठी. आता ती करतेच ती काम. आणि तुझी बायको काय करते? करते ती पण काम करते ती. आता ही झाडू नाही घेते, शेणखुरं करते, स्वयंपाक करते. हा मग ठीक आहे ना, बाकीचं बघ केलं ते सगळं घरात तीच बघते ना. आता ती सांगते स्वयंपाक व्यवस्थित करीत नाही, झाड लोट नाही, काय नाही. तिची परीक्षा जवळ आलेली. हा हा मग करेल किती त्याला काय. हे असंच आहे, बायकोला डोक्यावर बसवून ठेवलंय नुसतं. तू काय तर बोलत जा ना तिला. आता काय बोलू मी तरी, ती तशी ही अशी, कोणाकडे लक्ष तुम्ही. तुला सांगत होतो ना, शहरातली पोरगी करू नको बरं का, तुझी मामाची पोरगी कर. तुला काय ते मामाची पोरगी सारखं सारखं लावलंय मामाची पोरगी. पण आमच्या तिचं लग्न झालं, आता तिला लेकरू होईल. आमच्या डोक्याला ताप का? तुमच्या कशाच्या आम्हाला आहे, मला करावं लागते. नसेल तर आम्ही तर राहत नाही, आम्ही आमचं बघू, आम्ही जातो. झालं असं बोललं की लगेच निघून जायचं नाही का? आजकालच्या पोराला काय येते, बायकोच्या माग, बायकोचा बहीण म्हणून माग 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 माग. थोबड फोडेल बरं का मी आता हिला, गप्प बसायला सांगा. हा तिला मारतो, तुझ्या बायकोला काय नको बोलू अजिबातच. मग बोलत असतो तिला बी मी. मला तर कालच बोललो तिला सकाळी. कसा बोलला? असं बोलला का बहिणीला बोलतो तसा? हिला थोडी अक्कल नको का? हा बघा माझी अक्कल काढतो. तिला कालवा करायची सवय लागली. तिचं आहे का कधी कालवा करत? अरे तू लग्न झाल्यापासून तुला तिथं संग असं बोलायला लागला. पहिला कसं बोलायचं ना, प्रेमानं बोलायचा, ताई म्हणायचा. आता अक्कल काढायला लागला तिचं फार. अक्कल नाही म्हणून काढावीच लागते ना. हो आला बायकोचाच पुळका घेतला. हो का, तुम्हाला आहे ना काय गोंधळ घालायचं तर तुमचं तुम्ही घाला, आम्ही आमचं बघू, आम्ही आमच्या मार्गाला लागतो, निघतो आम्ही. तुम्हाला त्रास होतोय ना आमचा. म्हणजे आम्ही गोंधळ घालतो का? भाव कोण गोंधळ घालतो तर वेळेस? इथंच आवाज आहे सारखा घरात. आवाज म्हणजे ह्याच्या बायकोचा आवाज कुठला दिसणार आहे? ते आवाज न काढता चांगले मिरवती, माझ्या डोक्यावर नाचती, सगळे काम मी करायची ती आराम करत. आता तूच ठरव कसं काय करायचं. काय नाही, मी चाललो तुमचं तुम्ही बघा, त्याला गोंधळ. जा. असं आहे त्याचं, काय बोललं की नाही करायला लगेच. मग ती बायकोचा बैलच आहे, दुसरं काय म्हणणार आहे? हे असले तुम्हाला कळत नव्हतं. हा लग्न जमवायला गेलात, लग्न केला तर मला घेऊन जायला काय झालं? मी बघितलं पेपर चालू होते तिकडे गेली होती ना कुठं. जरा दम काढायचा होता तुम्ही, करा नाही तर पडा झाली. काय झालं? काय नाही, काय केलं? हा तुम्हाला काय झालं? तू करते सगळं, पण जरा नीट धडाने करत जा ना. करते मी सगळं. किती दिवस हे ऐकून घ्यायचे मी घरात? रोजचा हाच कालवा आहे. ते एक तर ती गाबडी तशी, ते म्हातारं तसं, आणि त्यात तू डोकं खाती. ती काय बोलली की लगेच रुसून बसायचं. सगळं करते मी, भाकरी करते, भांडी घासते, शेतात काम करते, सगळी कामं करते. मी कधी केलेली नाही ती कामं, तरी करते. माझी आई सगळं करतीस, पण नीट करत जा, लक्ष देऊन करत जा जरा. चपात्या केले की त्यात सगळ्या करपलेल्या असतात, भाकऱ्या केल्या की करपलेल्या असतात. सगळी कामं करते मी, रानात पण जाते. मला कधी रानातली कामं येत नव्हती, तरी पण करते मी. जरा नीट शिका आता, सुधरा जरा. 6-7 महिने झालेत आता आपल्या लग्नाला, काहीच बदल नाही आपल्यात. बोलायची इच्छा नव्हती माझी, मग रागाच्या भारत बोलून जातो मी. सगळी कामं करून पण असंच आहे यांचं. बस झालं, चल बस झालं रडायचं, तेच चालू आहे. जा घरात. हॅलो. हॅलो. हा कोमल बोल ना. कशी आहेस? कशी आई? बरी आहे का? हा मी बरी आहे, तू कशी आहेस? काय करतेस? काय नाही बघ, बाबा गावात गेलेत आणि जरा रानामध्ये पण ट्रॅक्टर येणार आहे, जरा खुरपणीला बाया लावल्यात, आहेत तिकडे गेलेत. मला म्हटले ती ये मागणं, पण बसली मी, जाणार आहे थोड्या वेळाने. बाकी बाबा बरे आहेत ना? हा बाबा बरी आहेत. तुझं कसं चाललंय बाळा? माझं बरं चाललंय आई. हा का? काय मग जावे बापू काय करतात? आहेत का? बरे आहेत का? बरे आहेत ते. आणि सासरे सगळे बरे आहेत. इकडे खूप छान चाललंय सगळं.
तू बरी आहेस ना? हो हो बरी आहे मी. नक्की? हो आई बरी आहे. काय ग आवाज बारीक येतोय, आजारी आहेस का तू? नाही आई. मग आवाज का तुझा असा येतोय? हा, बरं वाटत नाही तुला? नाही नाही बरी आहे मी. अगं बरं वाटत नसेल तर दवाखान्यात जा, जावई बापांना सांग दवाखान्यात घेऊन जायला. नाही नाही हो हो बरी आहे मी. बरी आहेस ना? तुम्ही बरे आहेत ना? हो, आमची काळजी करू नको, आम्ही सगळे बरे आहेत, एकदम खटाखट आहे. बरं रानामध्ये काय केलंय जावई बापांनी? कोमल हो काय झालंय तुला? तू बोलत का नाही नीट? काय नाही ग आई. आतापर्यंत मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं, पण आता सगळं डोक्याच्या वरून चाललंय माझ्या. आता नाही सहन होते मला. ती नणंद ते सासरे सारखे सारखे भांडतायत माझ्याशी. आतापर्यंत नवरा साथ देत होता, तो पण आता बोलत नाही माझ्या साईडनी. आता मला नाही सहन होते, असं वाटतं जीव द्यावा मला. काय झालं असेल बरं? तिच्या आवाजातून वाटत नाही की ती बरी असेल म्हणून. नक्कीच काहीतरी झाले. हे आले ना, ह्यांना उद्या जायलाच सांगते मी, नाहीतर आम्ही दोघेही जातो. हे ग इथल्या साड्या सांगते काय? मग तेवढंच राहिलं होतं. तुला इथं खायला कमी पडते का? लेवाय नेसाय कमी पडते? आमचं सांगायला लागली माहेरी. मी आतापर्यंत कधीच काही सांगितलं नव्हतं, पण आता मला सहनच होत नाही. बाई नुसतं तोंडवर करून बोलायला लागली. लाज वाटते का तुला? नुसतं डोक्यात पाय केली, नुसतं बोलले तुला मारली पाहिजे. काय केलं एवढं? काय केलं म्हणजे? नखरा करायला लागली. बाबा ओ बाबा, ही तुमची सून इथल्या साड्या सांगती माहेरी फोन करून, आणि बघा कसं नखरा करून रडायली. जसं काय मी हिला मारलीच. हिला मारायला उलट हिला चांगल्या झिपऱ्या बिपऱ्या वाढल्या पाहिजेत. तुला काय एवढं सासर होतं? का फोन करते तिकडे सारखा आई बाबाला? रडूत असलं. मी आजच फोन केला, मी कधीच फोन नाही केला. पण आम्ही बघायलाच बसलोय ना. बघ आई बापाला फोन लगेच, म्हणजे दे भांडणं लावून लगेच आमची. नवऱ्याला तर बैलच केलाय, नाटक करते रडायचंच असलं तोंड घेऊन. नुसतं देखना दिवाण भीतीवर ठेवा, काम करायचं काय येत नाही. ती रडू नको, तसले नाटक मला नको दाखवू. तुझं लग्न झाल्यापासून ही सगळं पोरगी हीच करते, स्वयंपाक करते, परत शेणकुरा ही करते, झाडलोट करते. आली नखर करत. कुठे गेला हिचा नवरा? तसले नाटक करत. करायला लागली. करायला पाहिजे. अशी मारली पाहिजे हिला. बघा किती नाटक करते. इकडे बघ. हो बाई 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 लय मारलं गप कमी लय तासारा दिला. करताय तुम्ही? असं करता ती नाटक माझ्यापाशी नको दाखवू. आई बापाने काय वळण लावले काय माहिती हिला. काय चाललंय? अहो काय पाहुणं ये? तिला ना सासरवास काय नाही, लगेच तुम्हाला फोन. डोळ्याने पाहिलं ना, मारती पोरगी तुम्ही बघत आहे. ती उलट बोलती तिला. उलट मग आमची पोरगी विचारा शक्यच तिला. नाही, शक्यच नाही. आमची मुलगी कधीच उलट बोलू शकणार नाही. या लेकरानं कधीच नाही पहिल्यांदा फोन केला. याचा अर्थ ती लग्न झाल्या पण सगळं सहन करत आली इथं. आता या लेकरा जर उलट बोललं ती ऐकन का? तुम्ही हे बोलताय ना पाहुणं, माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही. आमच्या इथं गावात येऊन विचारा माझी पोरगी किती गरीब आहे. माझी पोरगी खोटं का? नाही, मी म्हणत नाही तुमच्या पोरीला मी नावं ठेवत नाही, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ती तिला हाणत होती म्हणून. पण तरी माझी पोरगी एक शब्द तिला बोलत नव्हती. हे असं असते का? सांग आता काय झालं? मरणाचं उलट बोलती, काम घरातलं करत नाही. तुम्हाला मी काय म्हणलं तर तिला स्वयंपाक आणि शिक्षण एवढंच येतं, बाकीची कामं ती पण तुम्ही सांभाळून घ्यायचं ना. आता सांभाळून कवर घ्यायचं? लग्नाला किती दिवस झाले? मग करा हळूहळू. काय एकदम काय माणूस काय पोटातून आले, आईच्या पोटातून शिकून नाही येत. आईच्या पोटात शिकून येत नाही, पण तिला शिकवायचं म्हणलं तरी ती शिकत नाही. आता आम्हाला काय आई नाही, माझ्याच हातात आहे. मी प्रयत्न करते तेवढं तिने शिकलं पाहिजे ना. मला जेवढं जमतं तिला म्हणते, ती ऐकतच नाही. अहो ताई, जरा तिला सांभाळून सांगायचं, समजून सांगायचं. तिला नाही एवढं कामाची, तिला फक्त अभ्यासच होता. या सगळ्या घरच्या कामाची सवय नाही ना, आम्ही तिला कधी लावलं बी नाही. बरं येत नाही ना, उलट का बोलायचं मग? नाही पोरगी नांदवायची का नाही तुम्हाला हे सांगा आता स्पष्ट. तिला विचारा. तिला नाही तुम्हाला विचारतो.
जाच तुम्ही कवर ऐकून करायला. घ्यायचं तुमचं. आणि ही पोरगी याच्यात ठेवली काय इथं? हिला त्रास द्यायला अहो ती सगळं भांडे आहे ना एक पोरगी, जरा जीवावर जीव जाना. हा पोरगी दुसरीची म्हणजे काय बी करायला निघाल तुम्ही? अजिबात सहन करणार ना. ते टोन का कुठे तुमचा? टोनला आता बैल करून ठेवलाय तिने. बावड्या कुठे इकडे एवढी सोन्यासारखी पोर दिली तुमच्या पदरात आणि हे करता काय तुम्ही? ह्याच्यासाठी पोरगी हवाली केली काय? काय झालं? मारते तुझी मारू राहिली. हा? तुला लाज वाटते? तू का मारता तिला? का मारतो मग? म्हणजे तिने मारलं सासू म्हटलं झाली काय? तू तिची. हा तू घे आता बायकोच्या सगळं काम करते का तुझी बायको? तुम्हाला तू सासू पोरगी झाली. नांदवायची का नाही स्पष्ट सांग. जाय बापू बघतो तुमच्याकडे बी. जाय बापूला तू विचार. काय म्हणते बघ. हात कस जाय काय लावला बापू, तू? ऐका. एक मिनिट सासूबाई थांबा एक मिनिट. हात कस काय लावला तू हात तिला? लावलं का म्हणजे काम मी करते ती करते का? काय करत नाही का ती घरातलं? काय हा? करते ती? शिकते ना सगळं ती. तुला शिकते. किती वेळा सांगितलं तिला बोलत जाऊ नकोस म्हणून? तू मलाच बोल आता वा. पण मलाच बोल. बायको सोडून बहिणीला मारतो का? मग मारून टाका तिला. अरे लग्न तिला सांभाळायची नव्हती. लग्न कशाला केलं पोराचं? काय लग्न नाही कशाला केलं म्हणजे? शहाणा दिसतो ना भाऊ. ए, आपण ठेवायचं नाही इथं. पोरगी घेऊन जात असतो मी. आम्ही बघ ती आमच्या बहिणीला पोरीला भाऊ घेऊन तुला काय येतो असेल ते सांभाळा आपण तुझ्या. तू सासू झाली का तिची? हा ऐका तात्या, बस झालं आता. जेवढं झालं ना तेवढं खूप झालं. आणि मामा तुम्ही बी काही काळजी करू नका. आम्ही जातो आमचं पुण्यात. मी परत जॉबला लागतो. घेतील मला काही अडचण नाही. तुमची शेती आणि तुम्ही तुमचं काय करायचं ते बघा. जा 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 आमचं आम्ही करू जा. शिकल्या सवरलेलं लेकरू राव तुमच्या ताब्यात दिलं. शेती ठीक आहे शेती. आणि तुम्ही तिची अशी हाल मांडल्यावर कसं होईल? ते म्हणतात ना घरात सासू नसल्यावर ही असली अवस्था असते. त्यासाठी ना ती सासू परवडली हो. हिनं ती सासू झाली तिची मारहाण करायची. चंदू कुठे रे? इथे ये बरं जरा घराकडं. हल्लय बाबा कालवा चाललाय घरी. ये लवकर. पलीकडेची सोय. ये पटकन ये. पळत पळत ये. येतो म्हणला ना. आला. काय झालं रे आधी? तुला म्हणला होता लय माणसं चांगली देव गुणीन ही देव गुणीत का पोरगी धरून धरून आणते. तुमचं लक्ष आहे की नाही इकडं? नाही लक्ष असतं की आमचं. तुमची तोंड आणली पाहिजे. एखाद्या लेकरू या घरात आणून घातलंय म्हणलं तुमची चौकशी नाही का करायचं काम येतं येऊ? सांगतो त्याला आधी. काय सांगतो? पोरगी घेऊन जात असतो मी. तसं आणि नाही करू. परत ही धंदे करू नका. चांगले माणसं असले तरच सोयरिकीच्या भानगडीत पडा. तो दुसरा टोनगा कुठे तुझ्या बरोबर आलता ते? त्याचा तर फोन स्विच ऑफ सांगत आहे. तो मुंबईला गेला. काय झालं? काय ठरलं तुमचं? नाही तुम्ही सध्या हिला घेऊन जा. मी जातो पुण्याला. जॉब बघतो. खोली बिली बघतो. मग पुढच्या महिन्यात घेऊन जाईल तिला मी. बावड्या तिला स्थळ पाहिलेलं आहे तुला माहिती आहे ना? हा मग लावण लग्न. जा तुम्ही बी तिच्याच घरी राहायला. ऐक ना मी काय बोलतोय तिचं पण लग्न. हा तुमची लय लाडकी ओके ना. सांभाळ तुम्हाला. अरे तू मुंबईला जाणार तिचं लग्न विचारणार तुम्ही राहायचं कुठं? अहो तिच्या घरी जाऊन राहा ना सासरी तिच्या. अहो मग हीच बापाची माया ह्या बेल्या करायला दिली असती. ती पोरगी हिला पोरगी का मानला नाही तुम्ही? हा बोला की आता काहीतरी. हा का जायचंच आहे तिच्या सासरी तुम्हाला? तिच्या शब्दावर तर विश्वास ठेवला म्हणून त्या लेकराचा पण आम्ही छळ मांडला. पण आता तिचं लग्न करून देणार आहे बाळा मी. आणि तू काय मुंबईला कुठे जाऊ नको. अहो पाहुणं तुम्ही घरातले मोठे समजदार माणूस आहे. मग हे तुम्ही असं आधीच व्हायला नाही देऊ पाहिजे होतं ना. ताई तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टींकडे. चुकलं माझं पण. मी या पुरीच्या लय आहारी गेलो. हा अहो तुम्हाला आयुष्यभर सून सांभाळणार आहे का लेक सांभाळणार आहे? ते तर लक्षात नाही ना आलं माझ्या. किती ऐकायचं किती नाही ऐकायचं तुम्ही ठरवलं पाहिजे होतं ना. चुकलं माझं. शेपा आम्हाला बी तुमचं घर फोडायचं नाही. लेकीचं लग्न लावून दिलं ना ती बापाला पोरगी मेल्यासारखी असते. म्हणून काय तुम्ही तिचा जीव घ्यायचा? तुम्हाला हात जोडून विनंती त्या लेकराला जीव लाव. नका तिचा तळतळाट घेऊ. तुम्हाला बी एकली तू काय काय म्हणते ते? काय म्हणतात? मी कुठं तिला काय तुझं बोलले? तोंड जरा आवर जरा. तुला पण जायचं ना दुसऱ्याच्या घरी? ऐक ऐक मला मान्य आहे तुझ्यावर कामाचा लोड होतो. सगळं खरं आहे. पण तिला नाही सवय आहे ना तर थोडा हळूहळू शिकवतो तिला सगळ्या गोष्टी. हा आणि तुला तरी कोणी का भावाशिवाय? हे किती दिवस आहेत? शिकवतो नाही ती शिकली. पण तुमची एक मानसिकता झाली तिच्याकडे बघायची. जो दृष्टिकोन आहे ना तो बदला. त्या टेन्शन मध्ये भाकर किती भाजली का जळाली. टेन्शन मध्ये लेकरू बसलो नाही समजणार तिला भाकरी जळती का भाजती. सारखं टेन्शन मध्ये असलो काय करण? ती गाई खाली जाईन एका दिवशी शेण भरताना टेन्शन मध्ये. समजून घ्या. हे बघ ताईडे
तुला बहीण नाहीये, बहिणीसारखंच तिला समजायचं. घे सांभाळून. पाचता का चहा पाणी का जाऊ? चला कर चहा त्यांना लवकर. पाहुणे चला.